हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. सकाळची वेळ आहे सगळ्यांना. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आज ना पोर्चमधले सगळे कुंडे काढून मी खाली नेऊन ठेवले आणि पोर्च पूर्ण रिकामं केलं आणि जे कुंडे ठेवल्या जागी फरशीला डाग झालेले होते ते पण व्यवस्थित घासून मी स्वच्छ केलेलं आहे. तर सगळी अंगणाची कामं झाली, म्हणजे भरपूर वेळ तिथंच गेला, म्हणजे 9 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो. तर फायनली मी किचनमध्ये आले आणि अगोदर मी इकडं भात गरम केला. रात्रीचा थोडासा भात राहिलेला होता, तर म्हणलं हेच गरम करूया, आता सगळ्यांना नाश्ता होईल यामध्ये, त्यानंतर स्वयंपाक करू. तर इकडे खूप सारे कांदे घेतले, जिरे संपलेले होते डब्यामधले, तर जिरेही काढून घेतलं. आणि थंडी खूप वाजत आहे, म्हणजे आतापर्यंत पाण्यातलीच कामं झालेली आहेत ना, त्यामुळे खूप थंडी वाजायला लागलेली आहे. म्हणून हे जे रूम हीटर आहे ना, ते इथंच किचनमध्ये लावलेलं आहे, म्हणजे छान गरम गरम हवा येते आणि छान वाटत आहे. तुम्ही म्हणतही होता ते हॉलमध्ये ठेवू नको, हे बेडरूममध्ये लावत जा आणि खिडक्या दार सगळं बंद करा, म्हणजे रूम छान गरम होते. तर तुमचं एकदम बरोबर आहे. हॉलमध्ये कसं आहे ना, इकडून तिकडून हवा येत असते, त्यामुळे ना ते लवकर गरम होत नाही, उलट थोड्या वेळानं थंड हवा येत आहे. पण जसं आपण पॅकबंद रूम म्हणजे खिडक्या दार सगळे बंद करतो ना, मग बाहेरची हवा येत नाही, त्यामुळे ते छान गरम वाटतं. ते बरोबर आहे तुमचं. तर किचनमध्ये इथं आणून ठेवली मी, तोपर्यंत म्हटलं थोडीशी हवा येईल, कारण आता यावेळी दार गेट काही मला बंद करायला तर जमत नाही आहे, पण थंडी जी वाजत नाही ती थोडीशी कमी वाजेल, म्हणजे थोडंसं गरम हवा येईल जोपर्यंत की माझी किचनची कामं होत आहेत तोपर्यंत. तर इकडे खूप सारे कांदे मी चिरून घेतले, हिरवी मिरची घेतली, म्हणजे आज कांदा टोमॅटो चटणी बनवणार आहे. तर इकडं 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, 4-5 टोमॅटो घेतले आणि कांदे तरी खूप सारे घेतलेले आहेत. आणि दिनेशला म्हटलं की साल काढून दे, कारण कांदे ना एकदम छोटे छोटे आहेत. आज खूप लेट झालेला आहे, म्हणून दिनेशनं सगळ्या कांद्यावरची साल काढून दिली आणि कांदे मी चिरून घेतले. कांदे टोमॅटो हिरवी मिरची सगळं बारीक चिरून घेतलं आणि तोपर्यंत कुकरला मी भात लावलेला होता. पण आज गडबडीत भात पण करपला, म्हणजे खाली बसून सगळ्या भाज्या चिरत होत्या ना, आज खरंच खूप गोंधळ झाला. ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी असाच गोंधळ, एक करायला जातो दुसरं बिघडतं, दुसरं करायला जातो तिसरं बिघडतं. आज असंच झालं, म्हणजे भात करपलेला आहे, खूप वास येत होता त्याचा. म्हणजे दिनेश पण इथंच बसलेला आहे, मी पण इथंच बसलेले, पण लक्षच दिलं नाही त्याच्याकडे. नंतर मी बघितलं. तर असं आता म्हटलं चटणी बनवूया, म्हणजे ही चटणी ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी घाई गडबडीत चटणी खूप लवकर बनते, कमी वेळात बनायची भाजी आहे ही. जेही वेळ जातो ते भाज्या चिरण्यामध्ये जातो, बाकी चटणी बनवायला वेळ लागणार नाही. तर इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं घेतलं आणि त्यामध्ये टोमॅटो कांदा हिरवी मिरची जेही चिरलेलं होतं ते एकत्रच टाकलं आणि सुके मसाले टाकलेले आहेत आणि घाई गडबडीत लाल मिरची पावडर थोडीशी जास्तच टाकली आणि नंतर ते काढून घेतले. इतका गोंधळात झाला ना, खरंच मला समजत नव्हतं असं का होतं. म्हणजे कधी कधी असं होतं ना, आपण एक करायला जातो दुसरंच होतं, ते आज तसंच झालेलं आहे. भाती करपला, चटणीत लाल मिरची पावडर जास्त पडली, हिरवी मिरची पण मी टाकलेली होती, लाल मिरची पण जास्त टाकली. नंतर ते काढायला गेले, पण ते काही नंतर काढता येत नाही. तर असं सगळे मसाले टाकले, छान परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे. आता हे भाजीचं मी इकडच्या बर्नरला ठेवणार आहे, तिकडे निवांत ती भाजी बनत राहील, तोपर्यंत मी भाकरी बनवते. खूप लेट झालेले, बाबा पण जेवण करायला बसलेले आहेत. आज ना नुसता गोंधळच सुरू आहे, म्हणजे एक्स्ट्रा कामं काढली ना असंच होतं. तर इकडं मी काय केलं, घाईगडबडीत लसूणच टाकलं नाही भाजीमध्ये. तर म्हटलं आता लसूण तडका पॅनमध्ये गरम करू, म्हणजे फोडणी तयार करू आणि यामध्ये होतो, म्हणजे टेस्ट छान येतो. तर तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, खूप सारा ठेचलेला लसूण टाकला, परतून घेतलं. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की ही फोडणी मी या कांद्याच्या भाजीमध्ये म्हणजे ह्या चटणीमध्ये ओतलेली आहे. छान परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलं. आणि इकडे ठेवलेले तवा गरम होण्यासाठी, जोपर्यंत की तवा गरम होत आहे तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. तसं तर चपाती पुरी कशासोबतही भाजी चालते, पण आपल्या घरी सगळ्यात फेवरेट आहे ज्वारीची भाकर. हे दररोज बनवली जाते, चपाती बनवली तरी पण भाकर लागते. म्हणजे दिनेशचे पप्पा आणि बाबा दोघंजण चपाती वगैरे खात नाही, त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरच लागते. तर इकडे ज्वारीची भाकर मी बनवत आहे आणि दिनेशला म्हटलं दिनेशचं जेवण झालेलं आहे तर टिफिन भरून घे आणि बाबांनाही जेवायला वाढ. म्हणजे ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी दिनेशला थोडीफार कामं मी देत असते, म्हणजे मुलांच्या मनात आल्यासारखं असतं, कधी करतो कधी करत नाही आहे, पण त्याला पण माहिती आहे आज खूप लेट झालेलं आहे मला. तर इकडे बघू शकता मस्त अशी चटणी बनलेली आहे आणि भाकरी गरमागरम बनतच आहे. दिनेश बाबांना जेवायला वाढत आहे, टिफिन पण भरून घेत आहे संग संग. त्यानंतरची पुढची कामं आहेत ते तरी आज बघा खूप निवांत चालणार आहेत, म्हणजे देवपूजा आहे, भांडे खूप जास्त आहेत, परत कपडे फरशी पुसणं ही तर कामं आहेतच आहेत. आणि थंडीमुळे ना वेळ कसा जातो ते समजतच नाही, खूप जास्त थंडी आहे. आणि या थंडीमुळे ना कुठली वस्तू लवकर गरम पण होत नाही, म्हणजे आता काहीतरी आपण बनवत आहोत, जसं भाजी आहे भाकर आहे, तर लवकर गरमच होत नाही थंडीमुळे, असं होत आहे. तर असं भाकरी मी सगळ्याच बनवून घेतल्या. स्वयंपाक झाला,
आणि बाबांसाठी पाणी पण ठेवायचं आहे आणि माझा अवतार बघू शकता असं झालेलं आहे. तर अगोदर मी त्याचं केस वगैरे विंचरून येते आणि मग देवपूजा करते. देवपूजा करायची आणखी थोडासा लेट झाला. टाईम सांगेन त्यावेळेत सकाळचे 10 वाजलेले आहेत. सगळ्यांचं जेवणं खाणं झालेलं आहे, स्वयंपाकही झाला, फक्त मला पूजेला लेट झालेला आहे. आणि इकडे बघू शकता टावेल सगळे ओरले असतात, तरी नंतर मी उन्हाळा टाकणार आहे. अगोदर मी देवपूजा करून या कामाचा गोंधळ इतका असतो की स्वतःसाठी वेळ नसतो यामध्ये, तरी पण अशाच घाईगडबडीत थोडासा वेळ स्वतःसाठीही काढलंच पाहिजे. चला तर मग आता अगोदर मी देवपूजा करून घेते. आणि या तुरीच्या शेंगा काल रामच्या मम्मी आलेल्या होत्या ना, त्या घेऊन आलेले, तर ते मी इथंच ठेवलं, म्हणजे खूप जास्त आहे. आणि मी रात्री उकडलेली नाही आहे, कारण यांचा रविवारचा उपवास होता, तर शेंगा वगैरे खाणार नव्हते. म्हणून मला असू दे म्हटलं आज करूया. म्हणजे तसं तरी बघा 2-3 दिवस खायासारखे आणलेले त्यांनी, खूप जास्त आहेत, ते सूप भरून आहेत. तुरीच्या आणि आवऱ्याच्या शेंगा आहेत. काय म्हणता तुम्ही याला? आम्ही आवरा म्हणतो. तर आज रात्री मी या शेंगा उकडणार आहे, कारण आता उकडेन तर काय होतं ना, ते गार होतात आणि गार झाल्यानंतर खावाशा वाटत नाहीत, कारण दुपारी कोणी घरी नसतं, सगळ्याचे टिफिन तिकडंच जात असतात. म्हणून म्हटलं आता संध्याकाळीच करूया, गरमागरम खायला घेतील सगळेजण. तर बाबांचं पाणी संपलेलं होतं, तर पाणी घेतलं या गंजामध्ये आणि थोडंसं ते जे काय काड्या असतात ना आयुर्वेदिक, ते टाकून ठेवलेले आहेत आणि पाणी गरम करून घेते. म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतरच पाणी पिण्यासाठी घेत असतात बाबा. तर हे शेंगाचं असंच उचलून मी इकडे ठेवलेलं आहे फ्रीजवरती. म्हणजे रात्री तसंच ठेवलं होतं घाईगडबडीत, कारण तेव्हा मला किचन क्लीन करायची होती, म्हणून तोपर्यंत इथंच ठेवलेलं होतं. आता देवपूजा करायची आहे म्हणून ते काढून मी इकडं ठेवलेलं आहे. म्हणजे असंच इकडून तिकडून घरभर फिरत आहे त्या शेंगा. तर इकडे देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि आता देवपूजा करून घेऊ. पण त्या अगोदर मी हंडा भरून घेते. म्हणजे आज सकाळी हंडा भरणं काही झालंच नाही आहे, कारण आज मी जास्त वेळ बाहेरच होते ना, त्यामुळे ही छोटी छोटी कामं माझी राहूनच गेलेली आहेत. तर हंड्यातलं पाणी आणून अगोदर मी कुंड्यांना ओतलेलं आहे. तसं तर मी सकाळी दिलेलंच होतं पाणी, तरी पण थोडंसं सगळ्या कुंड्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हंडा रिकामा करून आणलेले अगोदर हंडा धुवून घेते आणि पाणी भरून घेऊ, आणि एक छोटा हंडाही भरून ठेवते. आणि आता देवांना स्नान घालण्यासाठी एका वेगळ्याच भांड्यात पाणी भरून घेते, म्हणजे पाण्याचं काम होईल. आणि तसं तर वरी टाक्या भरलेल्याच आहेत. आता अगोदर मी बोर बंद करते, कारण आता पाण्याचं काम झालेलं आहे. हंडा वगैरे मी भरून ठेवला. तसं तर पिण्यासाठी फिल्टरचंच पाणी असतं, हे फक्त देवासाठी स्वयंपाकासाठी मी घेत असते. तर हंडा उचलून खाली झाकून ठेवलेला आहे आणि थोडंसं पाणी एका वेगळ्या भांड्यामध्ये मी भरून घेतलं. आणि अगोदर मी हळदी कुंकू लावून घेतलं. म्हणजे तुम्ही म्हणत असताना देवपूजा करण्या अगोदर हळदी कुंकू लावून घे, विभूती लावून घे, म्हणून मी हळदी कुंकू अगोदर लावलं. आणि पंचपाळ मी घासून ठेवलेलं होतं, पण त्यामध्ये हळद कुंकू काढायचं होतं. तर हळद कुंकू एकामध्ये तांदूळ, एकामध्ये साखर असं काढलेलं आहे 4 वाट्यामध्ये. आणि आता देवांना स्नान घालूया. देवांना स्नान घालून देवपाट्यावर विराजमान करते आणि फुलं घेऊन येते. पण आज काही फुलं मला भेटलेली नाहीत, कारण फुलं नव्हतीच. आणि देवाला दिवा लावण्यासाठी या डब्यामध्ये तेल पण संपलेलं होतं. म्हणजे तेल आहे खूप सारं, पण त्या तेलामध्ये मी भजे तळलेले होते आणि तेच मी भाजीसाठी यूज करत होते, म्हणून या डब्यात तेल काही काढलेलं नव्हतं. आणि कॅनमधलं तेल काढणं थोडंसं सांडा लवंडा होतो माझ्या हाताहून, म्हणूनही मी काढलेलं नव्हतं. म्हणजे दिनेशचा वेट करत होते, तर मला आता देवाला दिवा लावण्यासाठी तेल लागणार होतं, म्हणून काढलं, पण थोडंसंही सांडलेलं बघू शकतो. म्हणजे आपण ते काम करण्या अगोदरच भरपूर विचार करतो की मला ते जमणार नाही, माझ्या हातानं सांडल, काहीतरी वेगळंच गोंधळ होईल, आपण विचार करतो. पण तसं काही नाही, आपण प्रयत्न केलं तर सगळी कामं सुरळीत होतात. म्हणजे आपण प्रयत्न करण्या अगोदरच विचार करतो की आपल्याला ते जमतच नाही. पण एक मजबुरी अशी येते की एक वेळेला आपल्याला काहीच ऑप्शन नसतं आपल्याकडे, कुणाचा वेट केला तरी पण कोणी वेळेत येत नाही, स्वतःलाच करावं लागतं. तसंच आहे. आणि त्या वेळेमध्ये ती कामं व्यवस्थित पण होतात, म्हणजे ती मजबुरीच आपल्याला ती काम करायला लावते. तर इकडं देवपूजा झालेली आहे, दीप प्रज्वलित केला, धूप लावलेली आहे. पण आज फुलं काही जास्त भेटली नाही. सदाफुलीची 4 फुलं मी देवांना वाहिलेली आहेत, कारण बिनफुलाची पूजा खूप सुनी वाटते ना, तर तीच फुलं मी वाहिली. आणि आता बाहेर आलेले आहे, तुळशीला पाणी घातलं आणि इथं महादेवाची पिंडी, नंदी भगवान आहे, त्यांना स्नान घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेले आहेत आणि धूप लावलेलं आहे. तुळशी पूजन, उंबरापूजन झालेलं आहे. आणि पूजा झाल्यानंतर इतकं छान वाटतं ना, असं वाटतं की दिवसाची सुरुवातच आत्ता झालेली आहे. म्हणजे ते भले तुम्ही 11 वाजता पूजा करू, त्यावेळेत असं वाटतं की आत्ताच दिवसाची सुरुवात झाली, इतकं छान आणि फ्रेश वाटतं. तर पूजा झालेली आहे आणि सगळी भांडी कुंडी मी आता एकत्र केले आणि घासून घेऊया. आणि हे जे मशीन आहे ते आता आणून मी इथं बाहेर ठेवलं, म्हणजे आता किचनमध्ये काही काम नाही, असं थंडी सगळी पळून गेली माझ्या कामाच्या घोटाळ्यामध्ये. आणि दिनेशचंही आता आवरलेलंच आहे, तो जात आहे गॅरेजला. टायमिंग बघू शकता, सकाळचे 11:15 वाजलेले आहेत. तर म्हटलं अगोदर कपडे मशीनला लावूया आणि त्या अगोदर फरशी पुसायला घेऊ. तर आज मॉप घेतलेलं नाही आहे, कारण तसं तरी मॉप चालत नाही आहे, म्हणजे जसं ते
पोत्र त्याचा दांडाच तुटलेला आहे, तर व्यवस्थित ते प्रेश होत नाही आहे त्यामध्ये. तर म्हणलं आता त्या मॉपमध्ये घेतलं आणि बकेटामध्ये घेतलं तेवढंच पडणार आहे, म्हणून बकेटात पाणी घेतलं आणि त्यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे. आणि कपडे अगोदर मी मशीनला लावते, तसं तर मला हातानं धुवायचं होतं, पण आज असू दे, मला आज लेट झालेला आहे. तर सगळे कपडे मी मशीनला लावते अगोदर आणि मग फरशी पुसायला घेते आणि भांडी मी नंतर घासणार आहे. कारण भांडे घासायचं तितकं टेन्शन येत नाही, पण फरशी पुसायचं खूप टेन्शन येतं मला, कारण यामध्ये वेळ भरपूर जातो आणि थोडासा लेट झाला की मग म्हणते असू द्या आता उद्या पुसूया, पण आता जमणार नाही, आता काहीच ऑप्शन आहे, कारण खूप धूळ होत आहे. दररोजच्या दररोज फरशी पुसणं खूप गरजेचं झालेलं आहे. पण सकाळी न पुसता मी दुपारी पुसत आहे, म्हणजे स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं जी माझी रेग्युलर काम आहे ते आवरल्यानंतर निवांत फरशी पुसते, छान पण वाटत आहे. तर दिनेशचं आवरलं, तो गेलेला आहे गॅरेजला आणि इकडं टॅवेल वगैरे इकडे तिकडे ठेवलेले होते ते सगळे मी मशीनला लावत आहे, म्हणजे धुवून घेते, कारण ओले टॅवेल ठेवतात ना त्या कोमट असा वास येतो, तर मला असंच उन्हाळा टाकण्यापेक्षा धुवूनच टाकूया. तर इकडं लिक्विड टाकलेलं आहे मशीनचं, थोडंसं पावडर पण टाकलं. मशीन फर्स्ट मोडवरती ऑन करून ठेवलेली आहे, म्हणजे कॉटन पॉलिस्टर सगळे मिक्स कपडे असतात, सगळे व्यवस्थित धुले जातात. तर इकडं हे पोत्र घेतलेले, म्हणजे ह्याचा दांडा तुटलेला आहे त्यामुळे मॉप घेतलेला नाही, कारण प्रेशच होत नाही त्यामध्ये. आणि इकडे एक कॉटनचा कपडा घेतला आणि त्या लिक्विडच्या पाण्यात बुडवलं आणि सगळे अगोदर मी फर्निचर, खिडकी, सोफा आणि टी टेबल सगळं पुसून घेत आहे अगोदर, कारण बघू शकता किती धूळ आलेली आहे. दररोजच्या दररोज स्वच्छ करते तरी पण इतकी धूळ येत आहे, म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा खूप धूळ येत असते. आणि दररोजच्या दररोज पुसलं तर ठीक आहे, नाहीतर घरात पाऊल थांबत नाही कुणाचा, अशी अवस्था होते पूर्ण घरची, म्हणजे एकदम पावडर शिपल्यासारखंच होत आहे. तर पुसून घेतला आणि टी व्ही ऑन केली, म्हणजे एक गुणगुण आता गरज आहे त्याची मला. टी व्ही ऑन केलं छान वाटतं, घरामध्ये कोणीतरी असल्यासारखं वाटतं, म्हणजे माझी करमणूक, माझी खरी मैत्रीण आहे टी व्ही. म्हणजे सगळे जिकडल्या तिकडे जातात, टी व्ही मात्र दिवसभर माझ्यासोबत राहते. तर आता आलेले मी अगोदर बेडरूममध्ये, म्हणजे खिडकी, सोफा वगैरे सगळं मी पुसून घेतलं अगोदर, अलमाऱ्या वगैरे. आणि आता अगोदर बेडरूम पुसून घेते, फॅन ऑन केलेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा पाणी सुकून जाईल थोडंसं लवकर कोणी येण्या अगोदर, नाहीतरी काय होतं पूर्ण पावलं पडतात वरती, म्हणून म्हटलं अगोदर फॅन ऑन करूया. आणि तसं तर आता ऊन पण छान आलेलं आहे, थोडंसं लवकरच हाडकलं जाईल जास्त वेळ, म्हणजे कोणी फिरणार नाही आता. दिनेश पण गॅरेजला गेला, बाबा पण बाहेर गेलेले आहेत, तर मला आता निवांत करून घेऊया कामं. आणि इकडं दाराच्या कड्या कोपऱ्याला जाळी पण झाली होती, ती पण संग मी पुसून घेतली. आता आलेली मी किचनमध्ये आणि इथं थोडासा पसारा आहे, तर पसारा सरकावून मी ही फरशी पुसून घेत आहे, कारण किचनमध्ये भांडी कुंडे पसारा तर असतोच, तसं तर स्वयंपाक केलेलं पण मी खालीच ठेवत असते ना, त्यामुळे. तर झालेलं आहे बेडरूम आणि किचन पुसून झालेलं आहे. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आणि काल पीठ दळून आलेलं आहे, पण ते काय डब्यात भरलेलं नाही, कारण डब्यामध्ये आहे आणखीन पीठ, तर मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलं, किचनमध्ये नेऊन ठेवलं, म्हणजे जे हे एक्स्ट्राचं सामान असतं, कांदे आहेत, परत काही आता पोते वगैरे राशन सगळं नेऊन तिकडं ठेवत असते मी. आणि जितकी जागा रिकामी आहे तितकी पुसून घेते आणि इकडची रूम ही मी पुसून घेते, म्हणजे चेअरच्या खाली इकडे तिकडे इथं पण खूप धूळ येत आहे. तसं तर इकडची खिडकीदार सगळं बंदच असतं, तरी पण कुठून धूळ येते काय माहिती खूप जास्त येत आहे. तर अगोदर मी हे इकडची फरशी पुसून घेते, म्हणजे कसं आहे व्हाईट कलरची फरशी असते ना, अगोदर ही पुसते, मग नंतर हॉलमध्ये जाते, म्हणजे यावरती पावलं पडू नये. म्हणजे हॉलमधून इकडं, म्हणजे अगोदर हॉल पुसला आणि तसंच आपण आलो तर काय होतं, तिथं हॉलमध्ये पावलं पडतात, पाणी सांडालवंडा होतो, म्हणून म्हटलं लास्टलाच पुसायचं हॉल. तर आता बाहेर आलेले हॉलमध्ये, जर सगळे रूमं पुसून झालेत, बघू शकता खूप जास्त पाणी दिसत आहे ना. आणि तिकडच्या रूममधलं फॅन पण खराब झालेलं आहे, त्यामुळे खिडकी ऑन केली मी, म्हणजे थोडीशी हवा येत राहील आणि ते पाणी थोडंसं लवकर हाडकलं जाईल. आता मी आलेली आहे हॉलमध्ये आणि इकडं बाबांचं पाणी पण गरम करून आणून ठेवलेलं आहे बाहेर. आणि आता हॉल पुसून घेते. हे पुसून झाल्यानंतर जी पुढची कामं आहे ते तर खूप जास्त आहेत, भांडे आहेत, हे आहे ते आहे, कपडे इस्त्री करायचे आहेत, ते तरी खूप दिवस झालं पडलेले पेंडिंग ते काम, पण ते काही होतच नाही, त्याचा मुहूर्त काही लागतच नाही. तर आता थोडंसं बरं वाटत आहे, असं वाटतं की बसावं आता घरामध्ये, नाही तर नुसती धू फॅन ऑन केलेली तेच आवाज तुम्हाला जास्त येत आहे. मशीन पण ऑन आहे तुझ्या कपड्याची. आणि टाईम बघू शकता, सकाळची 11:15 वाजलेत, म्हणजे आता थोड्या वेळात 12 वाजतीलच. पूर्ण घर म्हणजे झाडं तर सकाळी झालं होतं, फक्त पुसायचं मी ठेवलेलं होतं, थंडीमुळे ना सकाळी कामं होतच नाहीत. आणि आज बाहेरची कामं केली ना, कुंडे वगैरे सगळे खाली नेऊन ठेवले आणि सगळं पोर्स ना स्वच्छ मी घासून घेतलं, खूप डाग झालेले होते त्यावरती, ते पण काम झालं, म्हणजे आरामात तास दीड तास त्यामध्येच गेलेला होता. पण नंतर स्वयंपाक, सगळ्यांचं जेवण खाणं, देवपूजा, कपडे मशीनला लावणं आणि फरशी पुसणं ही कामं आतापर्यंत आवरली. आणि आता आहे खूप सारे भांडे, खूप जास्त झालेले आहेत भांडे. आता टिफिन पण परत आलेलं आहे, हे टिफिन, हे भांडे, किचन स्वच्छ करणं खूप जास्त आहे. आता हे इतकं करून घेते, पण आता बऱ्यापैकी आवरले, तितकं काही नाही, आता थोडंसं निश्चिंत वाटत आहे, म्हणजे भांडे काही मी घासते तितकं टेन्शन येत नाही, पण हे फरशी पुसणं ही कामं खूप मोठी वाटतात, जे अगोदर करणं गरजेचं होतं. तर सगळं झालेलं आहे, छान वाटत आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर मग बाय बाय, टेक केअर सर्वांना, श्री स्वामी समर्थ.